नॉर्थ कॅटल मँगो कपमध्ये आपल्या सातगाव टाकळीटोला या गावाने आपल्या इथे सहभाग घेतलेला आहे। त्याच्या माध्यमातून आपण 1000 आंबे जे आहेत या गावामध्ये आपण लावलेले आहेत। केसर आंबा आपण लावलेला आहे। आपल्याकडे हे असे एक जीवामृत आहे की त्या जीवामृतमध्ये 33 प्रकारचे बॅक्टेरिया असतात आणि ते 33 प्रकारचे बॅक्टेरिया म्हणजे मानवामध्ये आणि वनस्पतीमध्ये जेवढे बॅक्टेरिया आपल्याला हवे आहेत तेवढे बॅक्टेरिया त्यांच्यामध्ये असतात। हे आपलं जीवामृत जर आपण झाडांना दिला त्याची ग्रोथ प्रमोटरचं काम करतो। त्याच्यामध्ये हिरवळी खूप चांगल्या प्रकारे येते आणि झाडही झपाट्याने त्याची उंची वगैरे वाढते। जीवामृतमध्ये आपल्याला 200 लिटरचा ड्राम असते। त्या 200 लिटरच्या ड्राममध्ये 180 लिटर पाणी घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 किलो बेसन, 1 किलो गूळ आणि मुठभर जीवाणूची माती। आता बरेच लोक सांगतात की वडाच्या झाडाखाल्याची पाहिजे, पिंपळाच्या झाडाखालीची पाहिजे, परंतु असं काही नाही आहे। जिथं जीवाणू, जिथं रासायनिक खत वगैरे गेलेलं नाही आहे, जिथं पक्षी वगैरे खूप जास्त मोठ्या संख्येमध्ये राहत असतील, त्यांची इष्टा तिथं पडत असेल आणि तिथंच ते कुंजत असेल, अशा ठिकाणामध्ये ते बॅक्टेरियाची माती आपण त्याला म्हणतो। साधारण आपण एखाद्या जंगलातली सुद्धा माती त्याच्यामध्ये वापरू शकतो। तर आपल्याला अशी ते जीवाणूची माती लागेल। शेणामध्ये 32 प्रकारचे बॅक्टेरिया असतात। जवळजवळ 1 ग्राम शेणामध्ये 300 कोटी जीवाणूची संख्या असते आणि त्याला आपण काय मल्टी फ्राय करायचं आहे, म्हणजे त्यांची संख्या वाढवायची आहे। आणि म्हणून सनेरी आपण 200 लिटरला आपल्याला 10 किलो शेण लागेल, 10 किलो गोमूत्र लागेल। त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्यांना खाद्य म्हणून आपण बेसन आणि गुळाचा हे वापर करत आहोत। आणि ह्या शेणाला याच्यामध्ये हे करा, मिक्स करून घ्यायचं। तुम्ही साधारण दळून आणलेलं पीठ सुद्धा याच्यामध्ये घेऊ शकता। आणि तेलवर्गीय याच्यामध्ये नको पाहिजे। जे तेल आहे यातलं जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांच्या टच झाला तर त्यांच्या म्हणजे का सूक्ष्म असतात ते बॅक्टेरिया आणि त्याला टच झाल्यावरती ते बॅक्टेरिया मृत्युमुखी पडतात। आता हा बेसन हे करत असताना याच्यामध्ये कोणतीही म्हणजे अशी गुटली वगैरे राहायला नको पाहिजे। आपण एक प्रकारचं जे अगोदरचे लोक आंबील बनवत होते आणि त्याला तो इर्जन म्हणून देत होते, त्या प्रकारच्या याला पूर्ण याच्यामध्ये कालवून घ्यायचं आहे। फक्त एकच दिशेने फिरवायचे, नाहीतर कुणी सांगतं वालटून पालटून डावीकडे हे करून उजवीकडे, बस घडीची जे काटे घुमतात त्या प्रकारे हा जीवामृत देताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे। हा 3 दिवसपर्यंत म्हणजे 48 तास याला सकाळ संध्याकाळ त्याला काठीच्या साह्याने त्याला फिरवायचं आहे, हलवायचं आहे। आणि याच्यावरती एक बारदाण्याचा जुटाचा आपण जो बारदाना म्हणतो तो याच्यावरती झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये काही वरून कीटक वगैरे काही असं पडायला नको पाहिजे ह्या उद्देशानं। आणि तो बोरा याच्यासाठी आहे की त्याच्यातून जे क्लीन क्रिया होऊन जे काही गॅसेस आहेत ते बाहेर निघते। दुसरी गोष्ट आपल्याला झाडांना देताना एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला हे आता झाडं बागेमध्ये नवीन झाडं आहेत, यांना याचा डोस जास्त झाला तर याच्यामध्ये तुमचं गोमूत्र आहे आणि गोमूत्रामध्ये अमोनियाचे भरपूर प्रमाण आहे आणि तो घातक ठरू शकते। म्हणून आपण त्याला 200 लिटर आपला पाण्यामध्ये याच्यातला पहिल्या वेळेस 5 लिटर घ्यायचं आहे। दुसऱ्या वेळेस 100 लिटरमध्ये 5 लिटर घ्या किंवा 50 लिटरमध्ये 5 लिटर घ्या आणि पहिल्या वेळेस डोस द्या। दुसऱ्या वेळेस हा डोस वाढवून आपण 10 लिटर करायचा आणि 100 लिटर पाणी करायचं। तिसऱ्या वेळेस याचा 15 लिटर हा घोल घ्यायचा आणि तुमचं 150 लिटर पाणी घ्यायचं आणि चौथ्या वेळेस
जसं द्यायचं असेल तर तुम्हाला याचा 20 घ्यायचा आहे आणि पाणी 200 लिटर. आणि मग त्याच्यानंतर मध्ये झाडं खूप मोठे झाले आणि त्यांची कॅपॅसिटी चांगली झाली तर तुम्ही हा प्रत्येक यादला 20 लिटर हा जीवामृत आणि 200 लिटर पाणी असा करून प्रत्येक झाडाला जवळजवळ 1 लिटरच्या जवळपास देऊ शकतो.